नमस्कार बहिणींनो, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं KYC करण्यात येते अडचण, वेबसाईट लोड होत नाहीये आणि त्यामुळे तुमचा वेळ वाया जातोय, तर मग अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक स्मार्ट सोल्युशन. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही पाहताय भारतीय पॉलिटिक्स. सर्वात पहिले पहाटे 6 किंवा 6:30 वाजता उठा. सोबतच स्वतःचं आणि भाऊजींचं किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर स्वतः जवळ ठेवा. ladkibahn.maharashtra.gov.in असे सर्च करून ही सरकारी वेबसाईट ओपन करा. फसव्या किंवा बनावट वेबसाईटपासून सावध राहा. वेबसाईटच्या मुख्य पानावर तुम्हाला KYC करा असा एक बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल. तिथे तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर अचूक टाका. त्यानंतर खाली दिसणारा कॅप्चा कोड जसाच्या तसा भरा. मी सहमत आहे वर क्लिक करा आणि सेंड OTP बटनावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP येईल. तो OTP दिलेल्या जागेत भरा आणि सबमिट करा. पुढच्या पेजवर भाऊजींचे किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर टाका आणि सेम प्रोसिजर रिपीट करा. पुढच्या सेक्शनमध्ये भाऊजींचे किंवा वडिलांचे नाव लिहा. तुमचं जात प्रवर्ग निवडा. तुमचे कुटुंब सदस्य जर सरकारी कर्मचारी नसतील तर होय निवडा. तुमच्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत असतील तर होय पर्याय निवडा आणि सबमिट करा. अशा प्रकारे तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण होईल. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.